मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालंय। 8 पैकी 6 मागण्या मान्य झाल्यानंतर जाफराबाद शहरात मराठा बांधवांनी जल्लोष साजरा केला। जाफराबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांनी फटाके फोडून आणि घोषणा देऊन आपला आनंद व्यक्त केलाय। मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या या आंदोलनाला राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सरकारच्या शिष्टमंडळाने भेट दिली। त्यांनी उपोषणासंदर्भातील प्रमुख मागण्या मान्य करत तसा शासन निर्णय आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना दिला। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आणि आपण जिंकलो अशी प्रतिक्रिया दिली। या ऐतिहासिक विजयानंतर जाफराबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा बांधवांनी एकत्र येत जोरदार जल्लोष केला। यावेळी जाफराबाद शहर आणि तालुक्यातील मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते। जय जिजाऊ। मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या त्यागातून, समर्पणातून आणि त्यांच्या कष्टातून आज या ठिकाणी मराठा समाजाला या ठिकाणी एक इतिहासाच्या सोनेरी पानं या ठिकाणी चालल्या जात आहे। खरं म्हणजे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर यांनी सुरू केलेली लढाई निर्णायक रूपापर्यंत नेण्याचं काम मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी या ठिकाणी केलेलं आहे। ही लढाई लढत असताना समाज बांधवांना मराठा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभं राहिलेल्या ज्ञात अज्ञात सर्वच्या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी प्रथम सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। खरं म्हणजे आरक्षणाची लढाई लढत असताना या ठिकाणी जाफराबाद तालुक्याचा संघर्षही बऱ्याच दिवसापासूनचा मोठा आहे। 2016 पासून या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील पाटलाबरोबरच या अगोदर खोपडीच्या ताईपासून सुरू झालेला लढा हा जसा लढायचं काम केलं तशा प्रकारे तालुक्यानं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलेलं आहे की जाफराबाद तालुक्यातीलच लोक आहेत किंवा ज्यांनी या ठिकाणी मुंडन आंदोलन करून या ठिकाणी गिनीज बुकामध्ये नोंद केलेलं होतं। या जाफराबाद तालुक्याचं आमच्या तालुक्याचं नेहमीच मराठा आरक्षण चळवळीमध्ये योगदान राहिलेले आहेत। हे आरक्षण मिळवण्यासाठी तुमच्या मागण्या कशा मांडल्या? या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट लागू करून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचा कुणबीमध्ये म्हणून समावेश करावा अशा प्रकारची जी दादाची मागणी होती ती या ठिकाणी मान्य झालेली आहे। त्यामुळे या विजयाचं श्रेय सर्वप्रथम मनोजदादा जरांगे पाटील आणि शासनानं आजपर्यंत जसा प्रकारे आम्ही त्यांना शिव्या दिल्या त्याचप्रमाणे त्यांना या विजयाचं श्रेय दादानंतर त्यांना देतो। पण खऱ्या अर्थानं वाशीला जशी काशी केली तशी काशी करू नये ही या माध्यमातून शासनाला या ठिकाणी विनंती करतो। प्रतिनिधी राहुल गवई, NTV न्यूज मराठी, जाफराबाद, जालना।